तर एक महत्त्वाची बातमी आहे, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? कोर्टानं कराडला ही विचारणा केली आहे। तर वाल्मिक कराडनं कोर्टाला नाही असं उत्तर दिलेलं आहे। वाल्मिक कराड संदर्भातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांविरोधात तुमची काही तक्रार आहे का अशी विचारणा कोर्टानं केल्यानंतर वाल्मिक कराडनं कोर्टाला नाही असं उत्तर दिलं आहे। तर काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणातील सुनावणीला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील वाल्मिक कराडवर आहे आणि याच संदर्भात आता ही सुनावणी सुरू झालेली आहे। पोलिसांविरोधात तक्रार आहे का अशी विचारणा कोर्टानं केल्यानंतर वाल्मिक कराडनं कोर्टाला नाही असं उत्तर दिलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे। दत्ता, सुनावणीला सुरुवात झाली आहे, नेमकं काय घडत आहे? नक्कीच सागर, सुनावणीला सुरुवात झालेली आहे। वाल्मिक कराड यांना न्यायाधीशांच्या समोर हजर करण्यात आलेलं आहे। न्यायाधीशाच्या समोर कुठल्याही आरोपीला हजर केल्याच्या नंतर सुरुवातीला न्यायाधीश त्या आरोपीला त्याच्या तब्येतीबद्दल, त्याच्या आरोग्याबद्दल विचारपूस करतात। त्याला काही त्रास आहे का, कुठला आजार आहे का किंवा कुठला त्रास होतोय का असं सुद्धा विचारलं जातं आणि त्यानंतर त्याला अटक केल्यापासून न्यायालयात हजर करेपर्यंत पोलिसांनी त्याच्या संदर्भातला कसा व्यवहार केलेला आहे, त्याला मारहाण केली आहे का, टॉर्चर केले का किंवा अन्य काही प्रकारे त्याच्यासोबत घडलेत का याची सुद्धा विचारणा जी आहे ते न्यायालयाच्या वतीने करण्यात येते आणि त्यानुसार जे आरोपीचं उत्तर येईल त्यानुसार पुढची चौकशी केली जाते। जर आरोग्याच्या अडचणी सांगितल्या आरोपीने तर आरोग्याची पुन्हा तपासणी केली जाते। आरोग्याच्या अडचणी नाही सांगितल्या, पोलिसांचा कुठलाही त्रास नाही सांगितलं तर पुढच्या सुनावणीला सुरुवात केली जाते। आता जी आपल्या समोर हाती माहिती येते त्यानुसार पोलिसांकडून वाल्मिक कराड यांच्या कोठडीची मागणी केली जाते, ज्यामध्ये जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींना अटक करण्याचं असल्यामुळे सुद्धा सांगितलं जातं आणि वाल्मिक कराड यांना कोठडी घेतल्याशिवाय, वाल्मिक कराडांची चौकशी केल्याशिवाय सुदर्शन घुले आणि इतर जे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करता येऊ शकत नाही असा युक्तिवाद जो आहे तो पोलिसांनी न्यायालयात केलेला आहे आणि हा युक्तिवाद करत असतानाच वाल्मिक कराड यांच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी केलेली आहे। मी आपल्याला दाखवू शकतो की आपल्या समोर हे केजचं जिल्हा व सत्र न्यायालय आहे आणि याच ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे। जो मोबाईल वरून आवादा एनर्जी कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटीची खंडी मागितल्याचा आरोप केला होता, तर तो मोबाईलवरून जे बोलणं झालं होतं ते बोलणं तुमचंच होतं का याची सुद्धा विचारणा जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचं सुद्धा यासाठी त्यांनाही केलेलं आहे। हत्या आणि जो गुन्हा आहे यामध्ये त्यांचा सहभाग आहे का याची सुद्धा तपासणी करण्यासाठी वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडी हवा असल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। पोलिसांकडून महत्त्वाची ही बातमी आहे सागर, अत्यंत महत्त्वाची, की पोलिसांकडून वाल्मिक कराड यांच्यासाठी 15 दिवसाची पोलीस कोठडी मागितली आहे। CID कडून वाल्मिक कराडांसाठी 15 दिवसांची कोठडी जी आहे ती मागितली असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे आणि जे आरोपी फरार आहेत त्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सुद्धा वाल्मिक कराड यांची कोठडी महत्त्वाची असल्याचं त्या ठिकाणी दावा जो आहे तो CIDच्या वतीने केला जातोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर CIDच्या वतीनं सरकारी वकिलाकडून त्या ठिकाणी भूमिका मांडली जाते। CIDचे जे SP आहेत सचिन पाटील हे सुद्धा स्वतः न्यायालयामध्ये हजर आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा ही भूमिका मांडण्यासाठी सगळे जे आपले मुद्दे आहेत ते समोर आणून दिले जात आहेत। हत्येच्या गुन्ह्याशी वाल्मिक कराड यांचा संबंध आहे का याची सर्वात महत्त्वाची तपासणी जी आहे ती CIDला करायची आहे। त्यामुळे सुद्धा 15 दिवसाची या ठिकाणी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे आणि ही सगळी जर आपण बघितलं न्यायालयाच्या बाहेरचं चित्र तर न्यायालयाच्या बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी एक ॲडिशनल SP, 2 DYSP, 4 ते 5 PI, त्याचबरोबर इतर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या बाहेरचं हे सगळं असं चित्र आहे। तर न्यायालयाच्या आतमध्ये पोलिसांकडून आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांना 15 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते आहे। ही 15 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करत असताना अत्यंत महत्त्वाचे दावे जे आहेत ते CID कडून करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यासोबत खंडणी प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते आरोपी फरार आहेत। त्यांना अटक करण्यासाठी वाल्मिक कराड यांची पोलीस कोठडी महत्त्वाची असल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर आवादा एनर्जी कंपनीच्या मॅनेजरला जी खंडणी मागितली होती ती खंडणी मागत असताना सहकाऱ्यांच्या मोबाईलवरून आवादा एनर्जी कंपनीच्या मॅनेजरला वाल्मिक कराड यांनी बोलला असल्याचा दावा जो आहे तो FIR मध्ये करण्यात आला होता। तर वाल्मिक कराड खरंच बोलले होते का त्याची सुद्धा तपासणी करायची असल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडून CID कडून करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून 15 दिवसाची जी आहे ते पोलीस कोठडी जी या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। सागर, नक्कीच दत्ता, तुम्ही आपल्या सोबत राहात तर काही युक्तिवाद आता